तर ही जी आहे ही हवेमध्ये क्षेपणास्त्राचा मारा करणारी विमानभेदी तोफ जिला आपण म्हणतो, जवळपास जर का या तोफेचा मारा जर का आपण बघितला तर हिची कॅपॅसिटी जी आहे ती 12,900 मीटर उंचीपर्यंत आकाशामध्ये कोणतं लक्ष्य असेल तर ते लक्ष्य हे साधण्याची क्षमता या पूर्णपणे गनमध्ये दिसून येते। अर्जुन सिंह सर आपल्यासोबत आहेत। सर, क्या कैपेसिटी है इसकी, मतलब कितना, कभी जैसे कि फायर तो कर दिया लेकिन कभी कभी मतलब हवा में जो लक्ष्य होता है वो कभी इधर कभी उधर ऐसे घूमते रहता है, फिर कैसे करते हैं? ये जैसे हवा में लक्ष्य, ये जैसे 40 mm एंटी एयरक्राफ्ट गन है, इसका काम है जो हवा में कोई भी जो 300 मीटर पर सेकंड से उड़ने वाला कोई ऑब्जेक्ट है उसको हम ट्रैक कर सकते हैं। अगर हवा में एयरबोर्न ऑब्जेक्ट कोई अगर लेफ्ट राइट ऊपर नीचे होता है तो इसको हमारा पीछे खड़ा हुआ है ऑब्जर्वर नंबर 1 उसको करेक्शन देता है। भारतीय संरक्षण दलाची ताकद किती आहे, क्षमता किती, आपण दिसतं की स्वीडनच्या बोफोर्सच्या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या, पण आता एक अशी तोफ आपल्या समोर येते की जी प्रत्येक भारतीयाला त्या तोफेचा अभिमान वाटेल। आपण बोफोर्स गन बघितली, ती स्वीडनमधनं आलेली आहे। आपण दुसरी विमानभेदी गन बघितली, ती सुद्धा स्वीडनवरनं आलेली आहे। पण आता तुम्हाला जी गन दाखवतो ही 100% भारतीय बनावटीची एक जमिनीवर म्हणजे की ग्राउंड लेवलवर भेदक मारा करणारी आहे। आपल्याला माहिती की बोफोर्स तोफेनं हा एक इतिहास रचला होता। आपल्या जगातली सर्वोत्कृष्ट तिला तोफ फायर करणारी गन म्हणून म्हणतात, पण तिला सुद्धा तोड देणारी 39 किलोमीटरचा मारा खरं तर बोफोर्सच्या माध्यमातून होतो, पण आता भारतीय बनावटीची ही IIT पवईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी सादर केली आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून, डिफेन्सच्या माध्यमातून, ही गन म्हणजे आपल्या भारतीय सैन्य दलाचं मेक इन इंडियाचं सगळ्यात मोठं स्थान मानलं जात आहे। बोफोर्सचा जो मारा करण्याची क्षमता 39 किलोमीटर त्यापेक्षा अधिक मारा करण्याच्या चाचणी आता इथे सुरू झालेल्या आहेत। IIT पवईच्या एक्झिबिशनमध्ये ही सगळ्यात पहिल्यांदा सादर करण्यात आलेली आहे।